हॅलो. तर दिवसाची सुरुवात आज खूप लवकर झाली, कारण आज आपल्याला सत्यनारायण पूजा करायची होती. सो पटकन जे देवाचं ताट आणि तामण होतं ते घासायचं राहिलं होतं, ते घासून घेतलं. नंतर चौरंग आणि पाट वरती पोटमाळ्यावर ठेवलेला असतो, सो तो काढायचा होता, तो काढला. आणि थोड्यात पिल्लू उठलं, सो तिचं इथं तिचे आपले प्रसादाचे द्रोण असतात त्याच्याशी खेळणं चालू होतं. नंतर तिचे पापा आणि ती खाली गेले काही सामान आणायला, आणि तोपर्यंत मी इथं आपला प्रसादाचा शिरा आणि उपास होता आम्हाला पूजा होईपर्यंत, सो नाश्त्यासाठी खिचडी बनवून घेतली. म्हणजे एक मेजर काम असं होऊन जातं. सगळ्यांनी मिळून छान असा नाश्ता केला. आणि नंतर तोपर्यंत गुरुजीसुद्धा आले. सो गुरुजी इथं पूजेची मांडणी करत होते आणि मी पटकन तोपर्यंत माझं आवरून घेतलं, जेणेकरून पूजा सुरुवात करता येईल. छान अशी पूजा संपन्न झाली. आणि इथे बघा, पूजेमध्ये सुद्धा पिल्लूला मध्ये मध्ये करायचं होतं. जे काही जसं काही आम्ही करतो आहे किंवा जसं गुरुजी आम्हाला करायला लावतात, तसं सेम तिला रिपीट करायचं होतं. त्यामुळे गुरुजींना ऑलमोस्ट डबल वेळ लागला पूजेला. असो, नंतर पिकूला छान असं गोड गोड रेडी केलं. नंतर माझे मम्मी पप्पा वगैरे आले होते, सो सगळ्यांनी एकत्र बसून असं छान गप्पा मारला. मीनवाल दुपारी तसं फारसं काही शूट नाही करता आलं, कारण माझा मूड तेवढा काही चांगला नव्हता. आमचा ॲक्च्युली माझ्या सासरी गौरी बसत नाहीत महालक्ष्मी, आणि माझी ते बसवायची खूप इच्छा होती मनापासनं. सो आमचं तेच डिस्कशन चालू होतं आणि काही कारणास्तव नाही बसवायचं असं ठरवलं. सो थोडा मूड ऑफ झाला होता, पण ठीक आहे. सो अशी झाली पूजा. आपण भेटूया उद्या. बाय.